नमस्कार मित्र. मी माझा स्वतःचा परिचय करतो. जगताप संतोष शिवाजी, राहणार ढोकसांगी, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. आमची मूळची कार्य गट नंबर 209 ही वडिलोपार्जित मालमत्ता असून 0 हेक्टर 79 असून ही महाराष्ट्र आदी विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं या जमिनीचे कशा प्रकारे बेकायदेशीर हस्तांतर झाले तरीही या महसूल विभागाला, पोलिसांना, प्रांताधिकारी, कलेक्टर, आयुक्त यांना अजिबात जाग येणार आणि जे न लिहिता तलाठी ते लिहित तलाठी अशा प्रकारचा हा कारभार त्या ठिकाणी चालू आहे. 2/3/2015 रोजी आमच्या वडिलांनी वारसाबाबतचं प्रतिज्ञापत्र करून दिलं होतं. त्यानंतर हळूहळू त्यांनी काही बेकायदेशीर कारभार आहे तो समोर आला. त्याबाबतचं मी तहसीलदार, तलाठी, प्रांत, मंडळाधिकारी सर्वांना मी याचा लेखाजोखा माझ्या स्वहस्ताक्षर किंवा टायपिंग करून, तक्रार करून या ठिकाणी पत्रव्यवहार केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग माझ्या असं निदर्शन आलं की हे सगळे संगनमत करून त्यामध्ये कोण आहे, शिरूर तालुक्यातल्या नवीन शेतजमिनीचे प्लॉट बेकायदेशीरपणे हस्तांतर करून तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. आणि हे सर्व संगनमत करून ही जी मलई खात आहेत त्या मलई मागं कोण आहे, तर कारेगावचा मास्टर माइंड वाल्मिक कराड, जो आपण म्हणतो ना बीडमध्ये झटक, तसा इथला सुद्धा शेतीची जमीन लुटणारा जो वाल्मिक कराड आहे तो कोण आहे, तर सुनील मानेचे महोत्सव दिलीप भट्टू करून जले. आणि याच्या मागे आहे ही सर्व शिरोळ तालुक्यातली तलाठी, मंडळाधिकारी आणि तहसीलदार ही यंत्रणा याच्यामध्ये आहे. आम्हाला आमच्या कायद्याचा आम्हाला अभ्यास नाही का, त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. आमच्या हरकत येत नाही, पण यांच्या हरकती 2-3 वर्षांचा हरकत येतात आणि तहसीलदार 226 प्रमाणे चालवतो. 2-3-2005 रोजी आमच्या वडिलांनी वारसा पत्र केल्यानंतर या पूर्वी 10-11-9-14चा सातबारा आहे. 10-3-2015 सातबारा आहे. त्या कुठेही याच्यावरती हरकत किंवा सस्पेन्शनने त्या सातबाऱ्यावरती कलम 150 प्रमाणे कागद असेल, ते विवादग्रस्त नोंद असेल, त्या विवादग्रस्त नोंद असेल तर त्या सातबाऱ्यावरती नोंद होत असते. पण ते कागदपत्र काढले त्याबाबतचे, कारण यांनी वारस नोंद केली नाही, तर तलाठीच तहसीलदारने आदेश केला कर्तव्याने कारवाई होणे, पण यांनी अजिबात टी देशमुख त्यावेळेचे, मी सगळं पहिल्यापासून का सांगतो कारण समाजाला समोर आलं पाहिजे की यातले मास्टर माइंड कोण आहे, तलाठी, मंडळाधिकारी कशा प्रकारे बेकायदेशीर कारभार करतात. या जमिनीवर या घेतलेल्या नोंदी ह्या पूर्ण बेकायदेशीरच आहे, बेकायदेशीर आहे. आणि तरीही हे बिनधास्तपणे जमिनीचं अधिग्रहण करून आम्हा गोरगरिबांना फसवत आहे. तर याबाबतचा लेखाजोखा या ठिकाणी मांडत असताना हे बघा अशा प्रकारे खोटी तक्रार केली चालवली, जी चरण जाण्याच्या आमचे चुलते कधीही महसूल विभागामध्ये दुय्यम निबंधकाकडं जुनी शर्त परवानगी 130/2008 BTK-SR यानुसार कधीही त्यांनी त्या शर्तीनुसार दुय्यम निबंधकाकडे खरेदी खत करून दिलेलं नाही. या 27 तिथीचा फेरफार माहीत असताना सुद्धा तलाठी टी देशमुख आणि न्याय बेंगळे यांनी, महाप्रतापी महसूल अधिकाऱ्यांनी त्या नोंदी घेतल्या मित्र हो. आणि अक्षरशः माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला ह्या त्या महसूल अधिकाऱ्यांनी अतिशय त्रास दिला. मी त्याला पत्रव्यवहार कर, त्याला पत्रव्यवहार कर. मग असा पत्रव्यवहार केल्यानंतर मी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांना सुद्धा तक्रार केली. एकनाथराव खडसे साहेबांनी त्यावेळेस चौकशी झाली, पण या चौकशीमध्ये सुद्धा त्या बहादरांनी खोटे खोटे लिहून सुद्धा खोटे अभिप्राय दिले, अक्षरशः खोटे अभिप्राय दिले. माझा आता प्रश्न आहे, रक्षाताई खडसे आता या खात्यामध्ये आता मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी या प्रकरणाची जर चौकशी मागितली तर त्यांना कळेल की नक्की काय चाललंय ते. तर असो, यामध्ये प्रांत, कलेक्टर, विभागीय आयुक्त सगळे सहभागी आहेत. आणि केवळ कलेक्टरचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला लगेच दाखवतो. हे बघा, त्यापूर्वी मला दाखवतोय का, श्रीमती गरज निवासी न्यायालयाच्या याच्यामध्ये चाललेली माझी जी बेकायदेशीर फेरफार मंजूर ही जी केस चालली, ह्या केसवर प्रतिवादींनी काहीच केलेलं नाही.
एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला, काहीच लिहिलं नसताना माझ्या विरोधात निर्णय दिला. गीतांजली ग्रह मॅडम नेवाशी नाही तहसीलदार. लाज वाटते ह्या अधिकाऱ्यांनी 1979 कलम जे आहे, हे काही कलम काही फेकून दिला. हे अधिकारी, मुजोर अधिकारी काय करतात? तर ही सुद्धा केस त्यांनी 2350 ऑब्लिक 2014 ही सुद्धा मी वादी हजर असताना त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्या मी लिख लिहून दिलंय काही नाही. त्यांनी सरस खोटं खोटं लिहून दिलेलं आहे. 7 ते 10 फेरफार कोणाचा आहे? सुनील माने चन्नोस्तार, दिलीप भट्टुकर आणि सुरेखा कैलास नवले यांनी शेअर शहरात कमी केला होता आणि परवानगी आणली. बरं असो, परवानगी आणली, सगळं काही झालं. हे बघा, हा 130/2008 PTSR 12/9/2008 आदेश. या आदेशामध्ये सरस उल्लेख आहे. खरीदार कोण आहेत? सुरेखा कैलास नवले, सुनील माने चन्नोस्तार, दिलीप भट्टुकर. आणि मग तेव्हा मला समोर आलं की ह्या नोंदी घेण्यासाठी बेनामी हस्तांतरण करणारा व्यवहार व्यक्ती असेल तर कोण? सुनील माने चन्नोस्तार आणि दिलीप भट्टुकर. म्हणजे हे महसूल अधिकारी यांच्या खालचे काय आहेत? गुलाम आहेत, गुलाम. ह्या गुलामांना कोणतं राजकीय नेतृत्व आहे, कोणाचा वर्दस्त आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. सुनील माने चन्नोस्तार, दिलीप भट्टुकर कोणाचं वर्दस्त आहे हे सर्वांना ठाऊक आहे. ते मी काही उल्लेख करणार नाही, कारण ती लोक काय आहेत, आमच्यासारख्या गरिबांना नेहमी त्रास देतात. आणि खंडणीचा गुन्हा म्हणून पोलिसांना सांगून खंडणीचा गुन्हा, म्हणजे वाईट वाटतं मला विषय की ही लोक गुंडपटूची लोक वाईट ठरवतात आणि आमच्यावरच गुन्हा दाखल करतात. असं पोलीस सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे. आणि पोलिसांचे यांना बळ असल्यामुळं आम्ही तक्रार करायची कोणाकडे? कारण तक्रार करायला गेलं तर त्यांचं खंडणीचा गुन्हा दाखल करणार, लगेच खोटं नाटक करणार आणि जमिनीवर गुंड प्रवृत्तीची लोक ठरवणार कशासाठी? मग शर्त भंग झाल्यानंतर याच्यामध्ये अटी आहे. असो, काय अटी आहेत? उक्त जमिनीचे वतनदारांनी उक्त जमिनीची साऱ्याची 10 पट नजराना ₹11 दिनांक 14/2008 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी भरायचा भरणा चलनाची प्रत सादर केली आहे. उक्त जमिनीची खरेदी खताच्या वेळी वतनदार नियोजित खरेदीदार यांनी समक्ष रजिस्ट्रार यांचे कार्यालयात उपस्थित राहून दस्तावेज सह्यांकित करायचे आहे, जो आजपर्यंत झालेलं नाही. प्रश्नांकी जमिनीचे नियोजित खरेदीदार यांनी जमिनीचा वापर शेती प्रयोजनार्थ जुने शेतीने करण्याचा आहे. शेती व्यतिरिक्त वापरास बाजार मूल्यांकनाचे 50% रक्कम भरण्यास पात्र असा शेरा सातबाराला इतर हक्कात ही 19 क्षेत्रात ठेवावा. सदर क्षेत्रासाठी नवीन शेरा कमी करावा. शेती व्यतिरिक्त जमीन वापरास सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेण्याची आहे. कोणतंच काही झालेलं नाही. उक्त जमिनीचे खरेदीदार यांनी संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात करार पत्र कबुलात करून घेण्याचे आहे. कोणत्याही प्रचित कायद्यात तुझा भंग होता कामा नये. जर भंग झाला तर तर ही जमीन काय ते सरकार जमा करण्यात येत असते. परंतु ही जमीन औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्यामुळं, क्षेत्रामध्ये असल्यामुळं ह्या बहादर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पैसा, वर पैसा आणि हे लाच घेऊन आर्थिक गैरव्यवहार करून, आर्थिक हितसंबंध करून ह्या तलाठी मंडळाधिकाऱ्यांनी ही बेकायदेशीर प्रकरण तयार करून त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं शर्त आणण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा खोटं नाटक केलेलं आहे. आमची आजी, थोडक्यात ओळखतो, आमची आजी ही अपंग असल्या कारणाने अजून बरंचसं काय 30/3/2016 रोजी त्यांनी 1797 मार्चमध्ये 30/3/2016 रोजी दुसरे कुटुंबपत्र केले की विठोबा नारायण जगताप यांचे जे भाऊ आहेत, अबाजी नारायण जगताप त्यांच्या वारसाने, म्हणजे इंदू कमलाकर जगताप, मामा कमलाकर जगताप, किरण कमलाकर जगताप, पूनम कमलाकर जगताप यांनी कुलमोत्यार पत्र केलं. दुसऱ्यांदा कुलमोत्यार पत्र केलं, जो या कलेक्टर आदेशामध्ये असा उल्लेख नाही की कुलमोत्यार पत्र जमीन करता विकता येते. कुठेही आदेश नाही. तरीही हे महसूल अधिकारी, मुजोर महसूल अधिकारी
असा गैरकारभार करतात. या गैरकारभारामागे ही यांची पूर्ण साखळी आहे. राजकीय तर वरूनच आहे. आता ते उद्या आम्हाला त्रास देणार, देऊ द्या. कारण काय त्यांचं ते काम आहे. पूर्वी काळापासून हे असं नाही. गरिबांवर अन्याय अत्याचार करणं, काहींची परंपरा आहे, काहींची संस्कृती आहे. पण लाज वाटते महापुरुषांचं नाव घेताना की ही लोकं अशा प्रकारे गोरगरिबांची जमीन लुटून सुद्धा मोठ्या दिमाखाने करतात आणि आम्हाला उडवण्याची, मारण्याची भीती देतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. असो, 1797चं ते सुद्धा आहे. परत म 1936 आणि 36 अधीन हा शेरा त्याच्यावर होता. मी अनेक वारंवार याच्यावरती तक्रारी केल्या. त्याच्यावरती शेर आहे म 1966, 36 आणि 36 अधीन. मोबाईलमध्ये माझा फोटो पण आहे. 6 डिसेंबर 2024चा 7/12. त्या 7/12वर इतर अधिकारामध्ये उल्लेख आहे. याचा अर्थ काय आहे? हस्तांतरास निर्बंध एससी आणि एसटीचं हे कलम आहे. एससी आणि एसटीचं महार वतन 36 दाव काय आहे? 36 दाव कोणाला माहित नाही. पुस्तक आहे माझ्याकडे. आता हे व्हिडिओ मी थोडक्यात उरकतोय. 36 दाव काय खूप काही सांगण्यासारखं आहे. याच्यामध्ये काय अधिनियम, काय नियम आहे. हे कशाप्रकारे चुकीचं चाललंय हे सगळे पुरावे देऊन तरीही प्रांत अधिकारी जुने प्रांत अधिकारी असतील, संतोष कुमार देशमुख असतील, यमगर साहेब असतील, हे भ्रष्ट अधिकारी आहे. त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची मला वाटतं हा व्हिडिओ जे ऐकतील ते आपल्या समजा अजितदादांकडे जर हा व्हिडिओ गेला तर त्यांनी या अधिकाऱ्यांची चौकशी मागली तर मला वाटतं न्याय मिळेल. न्याय तर मिळणार नाही. कारण इथं फक्त गरिबांचीच मानसिकता होतो, गरिबांनाच त्रास होतो आणि गरिबांनाच प्रेरित करून त्यांचं कॉम्बिंग ऑपरेशन केलं तर त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन सुद्धा त्यांना पोलीस वर्दस्त देत असतो. हे चाललेलं आहे आणि हे चालत राहणार. तोपर्यंत इथं न्यायिक प्रशासन व्यवस्था येत नाही तोपर्यंत हे गरिबावर अन्याय अत्याचार होत राहत असो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारे अशा प्रकारे त्यांनी चुकीच्या पद्धतीने केले ते याच्यामध्ये आहे. 7/12 विठूनारायण जगताप त्यांच्याच नावाचे आहे. त्यांचा जो पेपर आहे 17-16-34 त्या पेपरामध्ये सुद्धा त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीला घुसमटलेलं आहे आणि तरीही कलेक्टरने सुद्धा जुनी शत परवानगीला हे केली आहे. 2008चा तो 5/7/2012ला तो फेरफार 5/7/2012 2008चं प्रकरण 4 वर्ष झालं. 2012ला पण मग 13/12/12ला खरेदी झालं. म्हणजे कुळमुक्त्यावरून अधिकार नसताना यांचं सगळं चालतं आणि गरिबांचं मात्र काहीच चालत नाही. तर जे हे व्हिडिओ ऐकतील त्यांनी लक्षात ठेवा. अशा प्रकारे चुकीचं घडतं. आपल्याकडून जर एखादी चूक घडली असती तर यांनी आपल्याला काय केलं असतं? त्यांनी मोर्चे काढले असते. आपल्यावर त्यांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास तमाशा दिला असता. तर असो. तर अशा प्रकारे नंतर आम्ही ती जमीन सरकारचा जमा होईल. सगळ्या प्रकारे लिहून देऊ. तरीही प्रांत अधिकारी, विभागीय आयुक्त, कलेक्टर यांना जाग आली नाही. इतकं हे प्रकरण अतिशय माइंड लावून शिजलं जात आहे. आता या जमिनीला अनेक प्रकारच्या बेकायदेशीर खत विक्री त्याच्यावर सुद्धा मी हरकत दिली. मग 1966, 36, 36 अधीन 36 हा 36 दावक वतन दावकचा शेरा आहे. निर्बंध हस्तांतरण म्हणजे एससी एसटीला पण लागू आहे. एससीला आहे लागू तो म्हणजे 36 दावक की जे हस्तांतरास निर्बंध असतात आणि ही जमीन पुनर्प्रस्थापित करणार. त्याच्यामध्ये असं आहे की ही जमीन गौण खनिज इतर कारणासाठी तलाठ्याचा याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहारामध्ये संबंध आहे आणि त्यांनी गैरसंबंध असल्यामुळे त्यांनी काय केलं नोंदी घेतलेल्या आहेत आर्थिक हितसंबंधाने. असा त्या 36 दावकामध्ये उल्लेख आहे. तुम्ही वाचा. तहसीलदार, मंडलाधिकारी, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त तुम्ही सर्वांनी हे वाचा. तुम्हाला जर अक्कल असेल तर तुमची अक्कल त्या महसुली न्यायालयामध्ये लोकांना, गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यामध्ये ठेवा. आणि तुम्हाला काय माझ्या ऑब्जेक्शन घ्यायचे ते घ्या. माझ्या ऑब्जेक्ट नुसतं लावला असा तर लावा. तुमच्या जर हिंमत असेल तर मला फक्त एक तुमचं मसुदा एखाद्या चुकीचं जे घडतंय त्याच्याविषयी तुम्ही एकच त्याच्यावर काय उपाय आहे ते फक्त तुम्ही काय न्याय दिला. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे तुम्ही गैरकारभार करताय त्याचं तुम्ही स्वतः विश्लेषण स्वतः विचार करा. तर असो तर या ठिकाणी माहिती अधिकारामध्ये आलेली अजून एक बाब महत्वाची म्हणजे या ठिकाणी 23/1/2025 आहे माहितीचा अधिकार. याच्यामध्ये
1846चा जो फेरफार आहे तो फेरफार रंगून राहू शकतात, ज्याचा संबंध 1496चं फेरफार तर जो 1821चा फेरफार आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही शेतकरी आहात का, जे श्रीवाणीच्या नुसार शेतकरी का, ॲडव्होकेट शेतकरी का नाही. त्यांनी तसं काही लिखित देऊन दिलं नाही. तू सर्व पुरावे याच्यामध्ये आहे. शेवटी ही सगळं आहे लिहिले काय तहसीलदारांनी भोसले कोण तहसीलदार त्यावेळेस त्यांनी चुकीच्या पद्धती माहिती दिली, शेतकऱ्याचा पुरावा दिला नाही. यांनी कोर्टात दावा चालू आहे असं सुद्धा लेखी लिहून दिलं नाही. कोर्टात दावा चालू असताना कारण ते कलेक्टर मध्ये प्रतिपत्र करताना लिहून द्यायचं असतं. म्हणजे एवढं प्रकरण शिजत असताना जिल्हा न्यायदंडाधिकारी कोण असतो, तहसीलदारचा जो तालुका दंडाधिकारी कोण असतो, तहसीलदार असतो. जिल्हा दंडाधिकारी कोण असतो, कलेक्टर असतो. ही सगळी संगनमत करून ही जमीन बळकावत आहेत आणि बेकायदेशीर खरेदी विक्रीने या नोंदी घेत आहेत. आता तर यांची मजच पोचली. मजमत शहरात काढला शिवाय शहरात काढला आणि नोंदी पण घेतल्या. आता मजम 1936 आणि 36 माहिती अधिकारामध्ये माहिती मिळाली नाही, आयुक्ताला कलेक्टरला पत्र दिलं, काहीच नाही. म्हणजे सगळ्याकडे स्मरणपत्र आहेत. स्मरणपत्र सर्वांना पत्र केलेलं आहे. सर्वांना पत्र स्मरणपत्र कोण आहे स्मरणपत्राला, विभागीय आयुक्त, उपविभाग अधिकारी, कलेक्टर आहे, सर्वांना पत्र केला आणि 2016 पासून पत्र चालू आहे. तरीही कलेक्टर, आयुक्त, प्रांत यांना कोणत्याही प्रकारे जाग येत नाही. आता 1797चा जो फेरफार आहे, 1797 कुलमुखत्यारपत्र आहे, त्यांनी पुन्हा 30 वर्षाला पुन्हा विक्रीचे अधिकार दिले. म्हणजे डबल दुसऱ्यांदा विठोबा नारायण त्यांच्या दुसऱ्या भावात नारायण जगताप झाले. आता विठोबा नारायण जगतापचा दुसरा भाऊ विठोबा नारायण जगतापचे नारायण जगताप, आता देवराम तबाजी नारायण जगताप. 1797 हा कुलमुख त्या पत्र आहे. कधीही रद्द न होणारे कुलमुख पत्र. त्याच्यामध्ये हे कायदेशीर जमिनीचे मालक आहेत. पण विठोबा नारायण जगताप यांच्या वारसांनी केलेला पत्रव्यवहार असतो ते कायदेशीर वारस नाही. म्हणजे किती हा अंधाधुंदी कारभार चालू आहे. ह्या महसूल विभागामध्ये फक्त पैसा फेकू आणि तमाशा फेकू. आता तर ज्या नोंदी घेतल्या आहेत, शारदा बबन कटके असतील त्यांनी ज्या विक्री केलेल्या आहेत, चंद्रकला परशुराम चंद्रकला परशुराम नवरा कराटे चॅम्पियन आहे, जो धमकी देतो, मला परस्पर धमकी देतात, त्याला उडवीन, याला मारेल, खून करेल, तरीही पोलीस त्यांच्यावरती वर्दस्त असल्यामुळं आम्ही करायचं. ही जमीन जर आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची तर खंडणीचा गुन्हा दाखल करणार. अशा प्रकारे ही ह्या पोलीस स्टेशनला तक्रार आहे, पोलिसात तक्रार आहे, काहीच कारवाई नाही, काही नाही. तेव्हा आयुक्त खात्यातून सगळीकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु यावरती कोणताही निर्णय झाला नाही. आता हे बेकायदेशीर जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत ते यांनी थांबवावे. आणि जे बेकायदेशीर खरेदी विक्री बघा, आता याच्यामध्ये एक वाखाणण्यासाठी गोष्ट आहे. शेवंता जनार्दन जगताप, जी आमची आजी, जिला चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, तिच्या खोट्या सह्या मारल्या, अंगठा बांधला आजी आमची. म्हणजे अपंग असणाऱ्या आजीच्या खोट्या सह्या मारल्या कोणी मारल्या, तरीही जिल्हाधिकारी झोपलेले आहे. आजपर्यंत जिल्हाधिकारी, आयुक्त हे फक्त गरिबांच्या जमिनी बेकायदेशीर बळकावून त्यांच्यात येणारी मलई खाणं, बाकी काही नाही. आता मला यांना एवढं सांगायचं आहे, आता जी मी तक्रार केली आहे, रवींद्र जाधव तलाठी काळेगाव, तसेच मंडळ अधिकारी संजीव पंडित साळवी यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. ही जमीन बेकायदेशीर हस्तांतर आहे, ही तुम्ही डोळे झाक करू नका. तुम्ही काही दारू पिऊन काम करता,
वाईटसुद्धा बोलता येईल लक्षात घ्या. पण आम्हाला वाईट बोलायचं नाही. आमच्यावर तसे संस्कार आहे. तुमचे संस्कार कसे आहेत? तुमची कशी वर्तन आहे? तुमची वागणूक कशी आहे? तुम्ही कशी कर्तव्याने कामं करतात हे आम्हाला दिसतं. सगळं समाज पाहतो. समाज कसा आहे? गोरगरिबांच्या पाठीमागे नाही. तो फक्त श्रीमंत लोकांच्या पाठीमागे आहे. जो लुटून खातो त्याला मोठ्या प्रकारे बळीजाव करतो त्याला मोठ्या मोठा माणूस. पण जसं बीडमध्ये वाल्मिकरांनी केलं तशा प्रकारे ही सिच्युएशन या शिव तालुक्यात जुनी शेती जमीन लुटत आहेत. अशा प्रकारे हे चलन भरत आहे. 11 पट टक्के 11 पट नजराणा. तरीही असं अनेक गोष्टी आहेत. परंतु थोडक्यात आणि थोडक्यात सगळ्या गोष्टी समोर याव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मानस. तसेच अनेक प्रकारे हरकती द्या. त्या हरकतीवर सुद्धा कोणतीच कारवाई नाही. आता तुम्ही म्हणा मी अपील का केलं नाही? अपील कसं करता? अपील केलं तर त्यांचेच अधिकारी आणि पैसे घेऊन सगळा कारभार चालतो. न्याय मागायचा कोणाकडे? तर अशा प्रकारे जुनी शहर परवानगी आणणारे जुनी मानसंस्था लिफ्ट करून दिले. हे मूळ खंडर असताना ही निदर्शनास आणून देऊन सुद्धा आम्ही केवळ हे बेनामी हस्तांतरण माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांनी जो कायदा आणला बेनामी हस्तांतरण त्या बेनामी हस्तांतरण कायद्याचा सुद्धा रांजणगाव पोलीस स्टेशन राऊत साहेब असेल अमोल गोरे असतील यांनी त्याला काळी माप असते. कोरोना काळामध्ये सुद्धा तक्रारी देऊन सुद्धा जमाव असताना सुद्धा त्यांनी तो अधिनियम टाकला. म्हणजे कायद्याच्या भाषेत काय सांगता येईल? कायदा कडक आहे, नियम चांगले आहेत, पण नियम कोणाला फक्त गरीबाला. गरीबाने गुन्हा केला त्याला फाशी, श्रीमंताने गुन्हा केला तर काही नाही पैसा द्या आम्ही आहे ना. आम्ही काय आम्ही तुमच्या पाठीमागच आहोत. राजकीय वजन हो, एवढं मोठं राजकीय वजन असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे कोणाचं राजकीय वजन आहे, मला सांगायची गरज नाही. सो गरीबाला तडफडून मारणारे पोलीस राजकीय नेते फक्त तमाशा पाहत असतात आणि जीव जातो मात्र गरीबाचा. आमच्यावरती जो अन्याय झाला जे चालू आहे ते पोलिसांनी सौहार्दपणे इथून पुढील काळात तरी ही जमीन पुन्हा आम्हाला कशाप्रकारे मिळेल यासाठी जर संरक्षण दिलं तर मला वाटतं न्याय मिळण्यासारखं होईल. दुसरी अशी गोष्ट की ह्या व्यक्तीच्या माध्यमातून जमीन बळकावली जाते आणि त्या ठिकाणी जमिनीवरती जे गुंड प्रवृत्ती लोक असतात हे गुंड साधे साधे नाही कॉर्पोरेट गुंड आहेत. या कॉर्पोरेट गुंडांच्या माध्यमातून त्या शेतीच्या जमिनी लुबाडतात आणि पोलीस मात्र त्याला संरक्षण देतात. हा कुठला नाही. असं काय पाप केलं आम्ही की आमच्या जमीन लुटून खायच्या? वाईट वाटतं या विषयाचं की समाजामध्ये जी मानसिक विकृती आहे ती विकृती नष्ट झाल्याशिवाय सामान्यांना न्याय मिळणार नाही. आणि हे जो भ्रष्ट कारभार आहे त्या भ्रष्ट कारभारासाठी प्रशासन व्यवस्था चांगली असेल तरच हे होईल आणि आता होणार नाही. तर अशा प्रकारे आता जे तलाठी आहेत मंडळ अधिकारी आणि त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एवढंच माझी या ठिकाणी विनंती आहे.